स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आता जय शिवरायचा नारा दिलाय। पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता दूरध्वनीवरून पहिला शब्द जय शिवराय उच्चारावा अशा सूचना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी दिल्या। प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाषणाला सुरुवात करताना देखील जय शिवराय शब्दाने केली आहे। तर पश्चिम महाराष्ट्र हा पुरोगामी नेत्यांचा आहे। सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा आणि पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बळकट करावा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भोसले गार्डनला पार पडला। या मेळाव्यात जयंत पाटील मार्गदर्शन करत होते, तर मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्र प्रभारी हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अरुण लाड, रोहित पाटील, मानसिंगराव नाईक, सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला आघाडीच्या सुष्मिता जाधव आदी जण उपस्थित होते। जयंत पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील त्याच्या तयारीला लागावं। सांगली जिल्हा वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, गुलाबराव पाटील आदी थोरांचा जिल्हा आहे, त्यामुळे हा संघर्ष नवा नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या आश्वासनांचा पंचनामा केला। बटेंगे तो कटेंगे हा नारा भाजपने निवडणुकीत दिला। राज्यात अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही, त्यांना दहशतीखाली राहावं लागतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघटनेत दिलेल्या हक्कावर गदा आणण्याचं काम सुरू आहे। सध्या पढेंगे तो आगे बढेंगे हा नारा महत्त्वाचा आहे। मित्रपक्ष काय करतात याकडे पाहू नका, तुम्ही कामाला लागा। नव्या चेहऱ्यांना आता संधी दिली जाणार असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं। आमदार जयंत पाटील यांच्यावर आता राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांना राज्यभर काम करू द्या। विधानसभेच्या पराभवाने न खचता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे। मित्रपक्षाला देखील बरोबर घ्यावं असं आवाहन युवा आमदार रोहित पाटील यांनी केलंय। सांगलीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते। रोहित पाटील यांच्या या आवाहनाला जयंत पाटील यांनी देखील उत्तर दिले। स्वर्गीय आर पाटील असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर असायचा, राज्याची जबाबदारी आबा यांच्यावर होती, तर जिल्ह्याची जबाबदारी मी घेत होतो। आता पुन्हा ती वेळ आली आहे। आमदार रोहित पाटील यांनी जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारावी, तरुणांचं संघटन करावं। मी राज्याची जबाबदारी घेतो, पक्ष मजबूत करू असं आमदार जयंत पाटील यांनी भाषणात सांगितलं। त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनाची जबाबदारी आगामी काळात युवा आमदार रोहित पाटील यांच्यावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय। एसटी महामंडळाच्या सांगली विभागाला सध्या 200 बसेसची तातडीची गरज असताना केवळ 5 बसेस दिल्या आहेत। परिवहन मंत्री सरनाईक हे सांगलीवर नाराज आहेत का? कमी उत्पन्न देणाऱ्या इतर डेपोना बसेस देतात, मात्र राज्यात 4थ्या क्रमांकावर असलेल्या सांगलीला बसेस का देत नाहीत हा आमचा प्रश्न आहे। याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना भेटून नाराजी व्यक्त केल्याचे आमदार सुधीर गाडगे यांनी सांगितले। दरम्यान आज 5 बसेस मिळाल्या आहेत, आणखी बसेस लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली आगारामध्ये महामंडळाच्या स्वमालकीच्या असलेल्या 5 नव्या एसटी बसेसचं पूजन आमदार गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटकाही मारला। यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे यांच्यासह आगार व्यवस्थापक, एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक उपस्थित होते। राज्यामध्ये उत्पन्नवाढीत 4थ्या क्रमांकावर असणाऱ्या सांगली जिल्ह्यावर एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांकडून अन्याय करण्यात आलाय। सांगली जिल्ह्याची 200 बसेसची मागणी असताना परिवहन मंत्र्यांकडून मात्र फक्त 5च बसेस सांगली जिल्ह्याला देऊन तुझाभाव केला। त्यामुळे परिवहन मंत्र्यांबाबत खुद्द भाजपा आमदार सुधीर गाडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शासनाचं ऐकून काम करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो अशा प्रचंड घोषणाबाजी करत सांगली कोल्हापूर मार्गावरील उदगाव टोल नाक्यावर जमलेल्या संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी रास्ता रोको केलाय। मात्र पोलिसांनी हा रास्ता रोको बळाच्या जोरावर हाणून पाडला। आंदोलक महिलांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये घातले। सुमारे 15 मिनिटे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात झालेल्या या झटापटीत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। सांगली कोल्हापूर महामार्ग उदगाव टोल नाक्यावर रोखण्याचा इशारा स्वाभिमानीचे शेतकरीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता, मात्र सकाळीच शेट्टी यांना पोलिसांनी आंदोलन ठिकाणी जाऊ नये अशी विनंती केली। यावेळी त्यांनी माझी कोर्टात तारीख आहे, मी तिकडे निघालोय असं सांगितलं। मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सोबतच राहण्याचा असल्याचा आदेश देण्यात सांगण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी हे दिवसभर पोलिसांच्या नजरकैदेत होते। रत्नागिरी नागपूर महामार्गावरील चोकाक ते अंकली या गावातील बाधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चौपट भरपाई मिळावी याकरिता आज रास्ता रोकोसाठी चोकाकपासून अंकलीपर्यंतचे बाधित ग्रामस्थ, शेतकरी आणि महिला उदगाव टोल नाक्यावर जमा झाले होते। पोलिसांनी राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। सांगली कोल्हापूर महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग असून रास्ता रोको करू नये अशी विनंती पोलिसांनी केली होती। ही विनंती करत असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेरावही घातला होता। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचं म्हणणं न ऐकता प्रचंड घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मारला। यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती। अखेर पोलिसांनी रस्त्यावर ठिय्या मारत
महिला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये घालत आंदोलन मोडीत काढले। टेंभू ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या आवर्तन वेळापत्रकानुसार चालवा। पाणीपट्टीच्या वसुलीसाठी कोणत्याही शेतकऱ्यांना अडवू नये। शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्षाची वेळ येता कामा नये अशा स्पष्ट सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज पाटबंधारे आढावा बैठकीत दिल्या। वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयात टेंभू ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनासह विस्तारित योजनेच्या कामाचा आढावा खासदार विशाल पाटील यांनी घेतला। यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, सचिन पवार, राजन रेडियार, अभिनंदन हारुगडे आदी जण प्रमुख उपस्थित होते। तिन्ही योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आपापल्या अडचणी या ठिकाणी मांडल्या। आवर्तनाची वेळापत्रक पाळताना होत असलेल्या गडबडीबद्दल तक्रार देण्यात आल्या। कालवा क्षेत्रावर कार्यरत अधिकाऱ्यांकडून सहकार्य होत नसल्याबद्दल काहींनी तक्रारी केल्या। पाणीपट्टी वसुलीबाबतचा गोंधळ आणि नियोजन याबाबत चर्चाही करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या, पाणी वाटपातील तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला। ताकारी, आरफळ, म्हैसाळ, टेंभू, विसापूर, पुंदी, डोंगरवाडी, भोसे, कृष्णा, कराड, कॅनॉल या जलसिंचन योजनांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी, जलसिंचन व्यवस्थेतील त्रुटी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार सादर केल्या। योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। शुक्रवारी धुळवड सणाच्या औचित्याने सांगलीवाडी येथील एका स्क्रॅप दुकानाजवळ भांगेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या परप्रांतीय तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील तरुणास अटक केली आहे। या तरुणाकडून 2,27,280 रुपयांच्या 11 किलो 314 ग्राम वजनाच्या गोळ्या जप्त केल्या आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। दीपक राधेश्याम केवट असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। धुळवड सणाच्या निमित्ताने स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना माहिती मिळाली की संशयित दीपक केवट हा सांगलीवाडीतील स्क्रॅपच्या दुकानाजवळ भांगेच्या गोळ्यांची विक्री करतोय। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीने छापा टाकून केवट याला ताब्यात घेतले। यावेळी स्क्रॅप गोडाऊनची तपासणी केली असता एका बॅलरमध्ये मोठ्या प्रमाणात भांगेच्या गोळ्या मिळाल्या। या गोळ्यांबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरच्या गोळ्या या त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमधून रंगपंचमी सणाच्या निमित्ताने विक्री करण्यासाठी आणल्या आहेत। यावेळी त्याच्याकडून 2,27,280 रुपयांच्या 11 किलो 314 ग्राम वजनाच्या गोळ्या जप्त करून त्याला अटक केली आहे। पुढील तपासाकरता त्याला सांगली शहर पोलिसांच्या स्वाधीन केलंय। होळीच्या निमित्ताने पुरुष मंडळींची महिलांकडून धुलाई करून अनोखी होळी साजरी करण्याची प्रथा सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाकडून जोपासली जाते। झेंड्याचा खेळ या माध्यमातून महिला पुरुषांना काठीने बदलून काढतात। गोसावी समाजात शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असून या प्रथेमुळे महिलांना वर्षातून एकदा पुरुषांना मनसोक्त बदलून काढायची संधी मिळते। धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी गोसावी समाजाकडून होळी उत्सव साजरा करण्यात येतो। यावेळी रंगांची उधळण करत महिला आणि पुरुष मनसोक्त होळीचा आनंद लुटतात। या निमित्ताने झेंड्यांचा खेळ खेळण्याची परंपरा देखील जोपासण्यात आली आहे। या समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो। पुरुषांनी तो झेंडा पळवण्याचा प्रयत्न करायचा असतो तर महिला पुरुषांना झेंडा पळवून नेण्यापासून रोखतात। यावेळी पुरुष मंडळींना पेटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदलून काढतात। महाराष्ट्रातील गोसावी समाज मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतो। हा समाज धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात। होळीच्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्षे चालत आली आहे। ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच ठिकाणी गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो आणि तो झेंडा पकडून सर्व महिला उभ्या असतात। पुरुष तो झेंडा पळवण्याचा खूप वेळा प्रयत्न करतात तर महिला पुरुषांना झेंडा पळवून येण्यापासून रोखतात। यावेळी पुरुष मंडळींना पेटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदलून काढतात। तरीही युवकांनी झेंडा पळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी महिलांनी पुरुषांना काठीने चोप दिला। आजच्या खेळात महिला जिंकल्या। कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथे होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आणि गायरान जमिनीच्या रक्षणासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात ऐतिहासिक लढा पुकारला आहे। गावकऱ्यांनी भर उन्हात चिंचणी ते कडेगाव तब्बल 15 किलोमीटर पायी मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयावर धडक देऊन शासनाच्या धोरणाला जाहीर आव्हान दिले। महिलांसह संपूर्ण गावकऱ्यांनी एकजूट दाखवत शासनाला आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय। ग्रामसभेच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही असं ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले। शिरसगाव ग्रामस्थांनी सकाळी 11 वाजता ग्रामदैवत महादेवाचं दर्शन घेत आंदोलनाचा शुभारंभ केला। या आंदोलनात महिला पुरुष असा सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला।
चिंचणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाने कडेगावकडे पायी कूच केली। मार्गावर माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकास अभिवादन करत हा जाज्वल्य लढा पुढे सरकला। चिंचणी ते कडेगाव 15 किलोमीटरचा प्रवास करत ग्रामस्थ तहसील कार्यालयावर पोहोचले आणि शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात घोषणा देत तीव्र रोष व्यक्त केलाय। ग्रामस्थांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ नये, गायरान जमिनीचा विनियोग हा केवळ गावाच्या विकासासाठीच व्हायला हवा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आपला आक्रोश मांडलाय।